Hello students, today we are going to start the next chapter which is nothing but the astringent. Okay, so याच्या आधी आपण लॅक्झेटिव्ह, कार्डिओटॉनिक किंवा कार्मिनेटिव्ज अँड दी जी आय रेग्युलेटर्स हे जे चॅप्टर्स बघितले. म्हणजे त्याच्या अंडर पर्टिक्युलर जो पार्ट आहे, लाईक आता इथे ॲस्ट्रिंजंट आहे तर ॲस्ट्रिंजंटचे डेफिनेशन अँड देर आर द डिफरंट ड्रग्स विच आर कम अंडर दिस कॅटेगरी. हे आपण तिथे बघितलं. सेम लाईक ॲस्ट्रिंजंट म्हणजे हा पण एक ड्रग कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये आपण दोन ड्रग बघणार आहे विच इज नथिंग बट द डिफरंट कॅटॅच्यूज, जर ज्याला मराठीमध्ये आपण का तसं म्हणतो. सो पहिला बघणार आहे आपण पेल कॅटॅच्यू, पिवळा कात ज्याला म्हणतो आपण, आणि ब्लॅक कॅटॅच्यू. ओके, सो विच इज दीज आर व्हेरी common ingredient or common drug which are very commonly used. Okay, so astringent कॅटेगरीच्या अंदर दोनच ड्रग आहेत, दॅट इज द पेल कॅटेच्यू अँड दी ब्लॅक कॅटेच्यू. ओके, सो फर्स्ट वी नीड टू नो व्हॉट इज दी astringent. ओके, सो दीज आर द सबस्टन्सेस विच प्रोसिपिटेट दी प्रोटीन्स बाय फॉर्मिंग दी कॉम्प्लेक्स एक्स. सो याच्या पूर्वी पण मी एकदा सांगितलं होतं, दॅट इज दीज आर दी ड्रग्स विच प्रेसिपिटेट दी प्रोटीन्स. मग प्रेसिपिटेशन प्रोटीनचं झाल्यामुळे काय होतं, ॲज वेल ॲज वॉट दिस कॉजेस दी कॉन्ट्रॅक्शन ऑफ दी ऑर्गॅनिक टिश्यू अँड मस्क्युलर लिव्हिंग फायबर्स. ओके, ऑर्गॅनिक टिश्यू आहेत त्याचं आणि मस्क्युलर लिव्हिंग फायबर्स जे आहेत त्याचं ते काय करतं, कॉन्ट्रॅक्शन कॉज करत असतं. म्हणजे प्रेसिपिटेशन प्रोटीनचं करतं ॲज वेल ॲज इट कॉजेस द कॉन्ट्रॅक्शन ऑफ दी ऑर्गॅनिक टिश्यू अँड दी muscular fibers. So these are capable, due to the contraction, these are capable of arresting hemorrhages. म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्शन होतं वेसल्सचं, त्याच्यामुळे काय होतं, किंवा ऑर्गॅनिक टिश्यूजचं, त्याच्यामुळे काय होतं, जर हिमोरेज होत असेल म्हणजे जर ब्लिडिंग होत असेल तर ते थांबवण्यासाठी आपण त्याचा इथे यूज करू शकतो. ॲज वेल ॲज दीज आर रिड्युसिंग द सिक्रिशन ऑफ द म्युकस मेम्ब्रेन ऑफ दी स्टमक अँड दी इंटेस्टाईन. ओके, स्टमक आणि इंटेस्टाईनमध्ये जे म्युकस सिक्रिशन असतं त्याचंसुद्धा ते काय करतात, रिडक्शन करतात. सो दीज आर दी ॲस्ट्रिंजंट विच आर responsible for the precipitation of the protein. So these also causes the contraction of the organic tissue or the muscular living fibers. These also capable of arresting the hemorrhage. म्हणजे जर ब्लिडिंग होत असेल तर ते सुद्धा ते थांबवतात. ॲज वेल ॲज दिस रिड्युसेस द सिक्रेशन ऑफ द म्युकस मेम्ब्रेन फ्रॉम दी स्टमक अँड दी इंटेस्टाईन. ओके, सो फर्स्ट आपण त्याच्यामध्ये बघणार आहे पेल कॅटेच्यू, जो पिवळा कात, जो खूप कॉमनली येलो असेल किंवा ब्लॅक असेल, बोथ वी आर using. Okay, so synonym is the Gambier catechu and the biological sources, these are the dried aqueous extract of the leaves and the shoots of the Uncaria gambier. Okay, so first आता इथे लक्षात घ्या, these are not the proper part of the plant. ओके, कॅटेच्यू, कात ज्याला आपण म्हणतो, हा प्लांटचा पार्ट नाही, ते काय केलं जातं, एक्स्ट्रॅक्ट करून जातं. दॅट इज इट इज कम अंडर द अनऑर्गनाइज्ड ड्रग. ओके, अनऑर्गनाइज्ड ड्रगच्या अंडर येतात. जर आपण काय करतो, जे लीफ पार्ट असतात, म्हणजे इथे लीफ पार्ट आणि शूट पार्ट असतात, त्याचं काय केलं जातं, ॲक्वियस एक्स्ट्रॅक्ट काढलं जातं. म्हणजे वॉटर यूज करून त्याचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. कोणत्या प्लांट स्पेसिसपासून, अनकॅरिया गॅम्बियरपासून. ओके, सो दीज आर द ड्राईड ॲक्वियस एक्स्ट्रॅक्ट. ॲक्वियस एक्स्ट्रॅक्ट असतात म्हणजे वॉटरमध्ये एक्स्ट्रॅक्ट केलेले असतात, बट ड्राय केलं असतं, नंतर पावडर फॉर्म त्याची बनवलेली असते. ऑफ दी लीव्ज अँड दी शूट्स ऑफ दी अनकॅरिया गॅम्बर फॅमिली इज दी रुबियासी. ओके, now organoleptic characters, so it has a color reddish brown, odor none, taste is obviously astringent, shape is a cubus and the size is, each side of the cube is about 2.5 centimeter. Okay, so these are the organoleptic character. Now we moving towards the chemical constituent. Okay, so 7 to 33% it contain the catechin, 22 to 50% it contain the catechutanic acid. So whatever the astringent action is there, it is because of the catechutanic acid. Okay, so 22 to 50% of the catechutanic acid. It also contain the catechu red, which is responsible to give the color, that particular reddish brown color. Then it also contain the quercetin and Gambier fluorescein. Okay, so what pale catechu contain? Chemical constituent is the catechin, catechutanic acid, catechu red, quercetin and the Gambier fluorescein. Okay, next is the chemical test, and these chemical tests are very important as these can be asked for the theory as well as for the practical. Okay, so pale catechu, first test is the matchstick test. Okay, ह्याला matchstick
टेस्ट असं सुद्धा बोललं जातं. मॅचस्टिक म्हणजे जी काडीपेटीमधली आपण काडी यूज करतो, ओके, ती. ओके, सो डीप अ मॅचस्टिक इन अ डिकॉक्शन ऑफ अ कॅटॅच्यू देन ड्राय इन अ एअर. कॅटॅच्यूचं काय केलं जातं, ॲक्वियस डिकॉक्शन बनवलं जातं आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं, ही मॅचस्टिक डिप केली जाते आणि ती ड्राय केली जाते एअरला, म्हणजे जस्ट ती ड्राय होण्यासाठी ठेवून दिली जाते. मग ड्राय झाल्यानंतर काय केलं जातं, अगेन डीप इट इन अ कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड वॉर्म नियर द बर्नर. ओके, परत काय करायचं, ते हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे HCl, कॉन्सन्ट्रेटेड HClमध्ये ती डिप करायची ड्राय झाल्यानंतर. आणि काय करायचं, सपोज हा बर्नर आहे, तर या बर्नरच्या बाजूला काय करायची, ही पकडायची, म्हणजे त्याची फक्त हीट त्या मॅचस्टिकला लागली पाहिजे. त्याच्यावरती पकडली तर काय होईल, ती पेट घेईल. ओके, सो व्हॉट यू नीड टू डू, वी नीड टू वॉर्म इट नियर दी बर्नर सो इट प्रोड्युसेस दी पर्पल कलर. ओके, सो तिथे काय होतं, पर्पल कलर तुम्हाला ऑब्झर्व होतो. ओके, सो दिस टेस्ट इज कॉल्ड ॲज अ मॅच स्टिक टेस्ट. ओके, नेक्स्ट वन इज द Gambier fluorescent test. Okay, so in this what we do, extract the powder drug with the alcohol. आपण आधी बघितलं, आपण काय करतो, ॲक्वियस एक्स्ट्रॅक्ट यूज करतो, बट इथे आपण काय करायचं, अल्कोहोल ॲज अ अल्कोहोल आपण काय करायचं, त्या एक्स्ट्रॅक्शनसाठी वापर करायचा, यूज करायचा. ओके, सो एक्स्ट्रॅक्ट द पावडर ड्रग विथ द अल्कोहोल, म्हणजे जो पावडर ड्रग आहे तो अल्कोहोलमध्ये मिक्स करायचा. टू द फिल्टरेट ॲड सोडियम हायड्रॉक्साईड अँड शेक. ओके, सो फिल्टर करायचं आणि जे फिल्टर आलेलं आहे लिक्विड, फिल्टर केल्यानंतर त्या लिक्विडमध्ये सोडियम हायड्रॉक्साईड ॲड करायचं आणि शेक करायचं. ॲड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ लाईट पेट्रोलियम अँड शेक इट अगेन अँड अलाउ टू स्टँड. मग त्याच्यानंतर काय करायचं, काही ड्रॉप्स ॲड करायचे, कशाचे, लाईट पेट्रोलियमचे, शेक करायचं आणि स्टँडिंगला ठेवायचं. स्टँडिंगला ठेवल्यानंतर काय होतं, त्याच्यामध्ये 2 लेअर फॉर्म होतात. त्याच्यातली एक असते पेट्रोलियम लेअर. ओके, सो तर ती पेट्रोलियम लेअर जी आहे, इट प्रोड्युसेस द ग्रीन फ्लुरोसन्स. ओके, ती पेट्रोलियम लेअर काय करते, ग्रीन फ्लुरोसन्स देते, विच इज सो दॅट दिस टेस्ट इज कॉल्ड ॲज अ टेस्ट फॉर गॅम्बियर फ्लुरोसन्स. ओके, नेक्स्ट इज द क्लोरोफॉर्म एक्स्ट्रॅक्ट ऑफ द ड्रग इन व्हाईट पोर्सिलेन डिश. ओके, सो क्लोरोफॉर्मचा जो आहे तो एक्स्ट्रॅक्ट काढला जातो ड्रगचा आणि तो व्हाईट पोर्सिलेन डिशमध्ये ठेवला जातो. सो त्याच्यामुळे तिथे इट शोज दी ग्रीनिश येलो कलर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दी क्लोरोफिल विच इज ऑलरेडी इन अ ग्रीन कलर. ओके, सो ते काय करतं, आपल्याला इथे ग्रीनिश येलो कलर दाखवतं ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दी क्लोरोफिल. ओके, सो आता या 5 याच्यामध्ये टोटल आता ज्या टेस्ट आहेत इथे 3 आहेत, बट याच्यातली सेकंड आणि थर्ड जी टेस्ट आहे, गॅम्बियर फ्लुरोसन्स टेस्ट आणि दिस वन क्लोरोफॉर्म एक्स्ट्रॅक्ट आपण व्हाईट पोर्सिलेन डिशमध्ये ठेवतो, ह्या 2 टेस्ट आहेत, या ब्लॅक कॅटॅच्यूमध्ये ॲब्सेंट येत आहेत किंवा निगेटिव्ह येत आहेत असं म्हणू शकतो. मग आपण काय म्हणू शकतो, गॅम्बियर फ्लुरोसिन इज ॲब्सेंट इन ब्लॅक कॅटॅच्यू अँड क्लोरोफिल इज ऑल्सो ॲब्सेंट इन अ ब्लॅक कॅटॅच्यू. सो क्लोरोफिल त्याच्यामध्ये ॲब्सेंट असतं, म्हणूनच ही टेस्ट तिथे काय दाखवतं, ब्लॅक कॅटॅच्यूमध्ये ॲब्सेंट दाखवतं, बट पेल कॅटॅच्यूमध्ये ती काय दाखवतं, पॉझिटिव्ह टेस्ट दाखवतं, ब्लॅक कॅटॅच्यूमध्ये निगेटिव्ह दाखवतं. सो सेम जी आधीची बघितली दॅट इज द गॅम्बियर फ्लुरोसिन टेस्ट, तीसुद्धा ब्लॅक कॅटॅच्यूमध्ये काय दाखवतं, निगेटिव्ह दाखवतं, आणि ब्लॅक कॅटॅच्यूमध्ये निगेटिव्ह दाखवतं आणि पेल कॅटॅच्यूमध्ये पॉझिटिव्ह दाखवतं. ओके, नेक्स्ट वन इज द युजेस ऑफ दी पेल कॅटॅच्यू. ओके, सो इट इज यूज ॲज अ ॲस्ट्रिंजंट, ॲज अ एक्सपेक्टोरंट, यूज इन अ डायरिया अँड इन अ लॉजेंजेस. ओके, कॉन्ट्रॅक्शन ऑफ ऑर्गॅनिक टिश्यू होतं म्हणून काय केलं जातं, हे डायरिया आणि लॉजेंजेसमध्ये सुद्धा यूज केलं जातं. ऑल्सो यूज इन अ डाईंग अँड द टॅनिंग इंडस्ट्री. डाईंग म्हणजे जिथे कलरिंग केलं जातं किंवा टॅनिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा याचा पर्टिक्युलरली यूज होतो. ओके, सो दिस इज अबाउट द पेल कॅटॅच्यू. नो नेक्स्ट इज द ब्लॅक कॅटॅच्यू. So the synonym is a kutch, kattha, khadir or the khair. Okay, so these are the synonym. Biological source, so it is also dried aqueous extract of prepared from the heartwood of the plant Acacia catechu. आता जे पेल कॅटॅच्यू तो दॅट इज द लीव्ज अँड शूटपासून मिळवलं होतं आपण. ओके, लीव्ज आणि शूट्स यूज करून त्याचा ॲक्विस एक्स्ट्रॅक्ट रिमूव्ह केलं होतं आणि त्याच्यापासून आपण काय केलं होतं, तिथे एक्स्ट्रॅक्ट मिळवला होता. सो बट इन केस ऑफ अ ब्लॅक कॅटॅच्यू आपण काय करतो, वी आर युजिंग द हार्टवूड. तर जेव्हा तुम्ही बघितलं असेल, झाड कट केल्यानंतर असा राऊंड दिसतो आणि त्याच्यामध्ये इथे तुम्हाला हे ब्लॅक दिसतं, ब्राउनिश कलरमध्ये दिसतं, तर ते हे ब्राउनिश कलर म्हणजे काय असतं, इट इज द हार्टवूड ऑफ द प्लांट. ओके,
सो या हर्टवूडचा ॲक्वियस एक्स्ट्रॅक्ट काय केला जातो, काढला जातो आणि तो ड्राय करून मार्केटमध्ये पाठवला जातो. कोणत्या स्पेसीसचा, ॲकेशिया कॅटेच्यूचा. फॅमिली इज द लेग्युमिनोसी. ओके, नेक्स्ट इज द ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स. सो इट हॅव अ लाईट ब्राऊन कलर. तुम्ही बघितलंच असेल ब्लॅक कॅटेच्यू जो आपण बीटल नटसोबत खातो, पानामध्ये, खायच्या पानामध्ये जो घालतो तो. ओके, सो कलर हॅव अ लाईट ब्राऊन कलर. odor, it does not have particular odor. Taste is a astringent, that is a very astringent. Then size is 2.5 to 5 centimeter and shape is cubes or the irregular fragments of the broken cubes or the brick shaped pieces. irregular fragments म्हणजे जसं खडे ज्याला म्हणतो आपण, या फॉर्ममध्ये असतं किंवा क्यूब किंवा ब्रिकच्या साईजमध्ये सुद्धा ते अवेलेबल असतात. नेक्स्ट इज द केमिकल कन्स्टिट्यूएंट ऑफ द ब्लॅक कॅटेच्यू. सो इट कंटेन द अकॅन्थॅसिन or the acacia catechin. Okay, then it also contain the it contain the acanthasin or the acacia catechin in 4 to 12% and 25 to 30% catechutanic acid. It also contain the catechurate. आपण बघितलं हे catechurate आणि quercetin both are also present in a pale catechol. Okay, quercetin is also present here. And the gum about 20 to 30%. So this is the chemical constituent. Now chemical test. Okay, so chemical test मध्ये first one is the with the ferric chloride solution it gives the bluish black color. Okay, ferric chloride solution बरोबर काय करतो, हो bluish black color देतो. म्हणजे जेव्हा aqueous extract of the black catechol reacted with the ferric chloride it gives the bluish black color. Then when it is treated with the vanillin and the hydrochloric acid it gives the pink or the red color. Then when it is treated with the lime water it gives the brown color. So these tests are very important both for the both. Okay, दोन्हीसाठीचे जे टेस्ट आहेत these are very important. Please don't ignore these tests. Okay, नेक्स्ट आहे आता जसं आपण बघितलं जे गॅम्बियर फ्लोरोसेंट टेस्ट आहे आणि क्लोरोफिलची टेस्ट आहे इट इज ॲब्सेंट इन अ ब्लॅक कॅटेच्यू ॲज इट इज सेड इन अ पेल कॅटेच्यू. ओके, सो black catechol uses astringent, digestant, then expectorant, used in a diarrhea, lozenges and the fishing net preservatives, and the manufacture in a stencil and the printing ink. Okay, so हे uses तर आपल्याला माहिती used in diarrhea पण आपण पेल कॅटेच्यू इज ऑल्सो यूज इन अ डायरिया. लॉजेंजेसमध्ये सुद्धा ते यूज केलं जातं. ॲज वेल ॲज फिशिंग नेटचं प्रिझर्वेशन जर करायचं असेल तरीसुद्धा हा ब्लॅक कॅटेच्यू यूज केला जातो ड्यू टू इट्स ॲस्ट्रिंजंट प्रॉपर्टी. ॲज वेल ॲज दिस are used for the manufacturing of the stencils in the printer inks. Okay, so this is about the astringent. Okay, astringent under आपण astringent म्हणजे काय आणि त्याच्या अंडर आपण दोन ड्रग बघितले, दॅट इज द ब्लॅक कॅटेच्यू अँड दी पेल कॅटेच्यू. नो नेक्स्ट कॅटेगरी इज द अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आणि त्याच्या अंडर एकच ड्रग आहे विच इज नथिंग बट दी राउल्फिया विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ड्रग. ओके, सो फर्स्ट वी नीड टू नो व्हॉट इज द अँटी हायपरटेन्सिव्ह. ओके, सो अँटी हायपरटेन्सिव्ह मीन्स व्हॉट, these are the medicaments given in the treatment of a high blood pressure. Antihypertensive म्हणजे काय, बेसिकली हायपर म्हणजे अबाव आणि टेंडरिंग म्हणजे टू स्ट्रेच ड्यू टू द नॅरोईंग ऑफ द पेरिफेरल ब्लड वेसल. ओके, पेरिफेरल ब्लड वेसलची सपोज एवढं डायमीटर आहे पण त्याचं काय होतं, कमी होतं डायमीटर आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर काय होतं तिथे वाढतं, त्याला मूव्ह होण्यासाठी स्पेस कमी मिळते त्याच्यामुळे वाढतं. सो these are the medicaments which are used in a treatment of a high blood pressure. Okay, so antihypertensive are the class of the drug that is used to treat the hypertension. So antihypertensive therapy seeks to prevent the complication of the high blood pressure such as the stroke and the myocardial infarction. जर antihypertensive drug ट्रीट केले नाहीत, इग्नोर केलं तर काय होईल, त्याचे कॉम्प्लिकेशन होतात. कोणते होतात, स्ट्रोक येतो म्हणजे आणि काय म्हणतात ज्याला अँजिना पेक्टोरिस म्हटलं जातं मेडिकल लँग्वेजमध्ये, आणि मायोकार्डियल इन्फॅक्शन ज्याला कॉमन लँग्वेजमध्ये हार्ट अटॅक असं बोललं जातं. ओके, सो एक्झाम्पल इज अ राउल्फिया रूट. सो एकच ड्रग हा अँटी हायपरटेन्सिव्ह कॅटेगरीच्या अंडर आहे जो आपण आता बघणार आहे. ओके, सो हिअर इज दी राउल्फिया अँड द रूट पार्ट ऑफ द प्लांट इज यूज्ड इन दिस. ओके, सो इट्स सिनोनिम इज अ सर्पगंधी अँड दी इंडियन स्नेक रूट. जर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकलला मी दाखवेन तुम्हाला बघाल तेव्हा त्याचा थोडासा असा स्नेक लाईक शेप असतो, दॅट्स वाय इट मे बी कॉल्ड ॲज अ इंडियन स्नेक रूट. ओके, आणि इन तेलुगू इट इज कॉल्ड ॲज अ
पटालागंधी. ओके, सो बायोलॉजिकल सोर्स इट इज, जसं मी सांगितलं, वी आर युझिंग द ड्राईड रूट अँड द रायझोम पार्ट ऑफ द प्लांट. सो दीज आर द ड्राईड रूट अँड रायझोम ऑफ द राउल्फिया सर्पेंटिना family is the Apocynaceae. ओके, सो जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन दीज आर कमर्शियली प्रोड्यूस्ड, म्हणजे कमर्शियली हे कुठे कुठे प्रोड्यूस केले जातात? इंडियामध्ये, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, अमेरिका अँड दी आफ्रिका. ओके, सो सिनोनिम इज दी सर्पगंधी, इंडियन स्नेक रूट. बायोलॉजिकल सोर्स आपण पहिल्यांदाच इथंच लक्षात ठेवायचं, लिहितानाच इथे काय करायचं? रूट लिहायचं. राउल्फिया रूट असं नावच जर तुम्ही बाय हार्ट केलं ना तर तुम्हाला ते जास्त इझी होतं. ओके, सो दीज आर द ड्राईड रूट अँड दी रायझोम पार्ट ऑफ द प्लांट राउल्फिया सर्पेंटिना. सर्पेंटिना स्नेक रूट, सर्पेंटिना असं लक्षात ठेवू शकता. फॅमिली इज दी अपोसायनेसी. ओके, नाउ नेक्स्ट इज दी मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. पहिल्यांदा आपण रूट्स कसे असतात ते बघूयात. सो साईज इज अबाउट 10 to 18 centimeter long and 1 to 3 centimeter in diameter. Shape is sub-cylindrical, slightly tapering and the tortuous. फ्रॅक्चर इज शॉर्ट अँड इरेग्युलर, म्हणजे तोडल्यानंतर त्याचं फ्रॅक्चर कसं होतं. कलर इज ग्रेइश येलो टू ब्राऊन. ओके, हे दिसायला असं दिसतं. जर जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. ओके, नेक्स्ट इज द मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. अगेन सेकंड स्लाइड इज देअर. ओडर इज odorless, टेस्ट इज bitter. Next feature, roots are rough without longitudinal marking and slightly wrinkled surface. Rootlets are the absent. Rootlets म्हणजे काय? रूट्सला कधी कधी असं आलेलं असतं बघा, हेअरी टाईप. रूट्समधूनच परत रूट्स येतात. दॅट इज कॉल्ड एज रूटलेट्स. ओके, नेक्स्ट इज द केमिकल कन्स्टिट्यूएंट. सो it basically contain the alkaloids. So 30 indole alkaloids actually it contain. So these are nothing, the total alkaloid content is about 0.7 to 3%. Okay, so all the alkaloid classified into 3 classes. So there are different type of the alkaloid: indole alkaloid, indoline alkaloid, indolenin alkaloid, oxyindole alkaloid and the pseudo indoxyl alkaloid. So basically लक्षात ठेवायचं, it contain the अल्कलॉइड. मग कोणकोणत्या टाईपचे? इंडोल, इंडोलिन, इंडोलेनिन, ऑक्झिइंडोल अँड द सुडो इंडोक्झिल अल्कलॉइड्स. ओके, सो फक्त अल्कलॉइडच याच्यामध्ये प्रेझेंट असतात. नाव युजेस. सो द ॲक्टिव्हिटीज ऑफ द राउल्फिया. आता जसं युजेसमध्ये मेन आहे दॅट इज इट कॅन बी यूज ॲज अ अँटी हायपरटेन्सिव्ह, और इट इज यूज ॲज अ अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट, ॲज वेल ॲज द ॲक्टिव्हिटी ऑफ द राउल्फिया इज बिकॉज ऑफ दी रेझरपाईन. रेझरपाईन असतं त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे काय होतं? त्याची ॲक्टिव्हिटी दिसते. सो इट हॅज अ डिप्रेसंट ॲक्शन ऑन द CNS. ओके, सो सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती याची काय होते? डिप्रेसंट ॲक्शन दाखवते. सो इट प्रोड्युसेस द ट्रँक्विलायझिंग इफेक्ट, म्हणजे काय? इमोशनल कामनेस किंवा प्रोड्युसिंग हिप्नॉसिस, म्हणजे झोप आल्यासारखं इफेक्ट दिसतो, ज्याला ट्रँक्विलायझिंग इफेक्ट असं म्हणतात. अँड ऑल्सो इट लोअर्स दी ब्लड प्रेशर ऑब्वियसली. म्हणजे हे ट्रँक्विलायझिंग इफेक्ट प्रोड्यूस करतात, म्हणजे कामनेस करतात. झोप आल्यासारखं, झोप येत नाही पण तसं शांत होतं, झोप आल्यासारखं होतं. सो अशा इफेक्टला, त्याच्यामुळे काय होतं? अल्टिमेटली BP लो होतो. अँड दिस इफेक्ट इज कॉल्ड एज अ ट्रँक्विलायझिंग इफेक्ट. ओके, इट कॅन बी ॲडमिनिस्टर्ड orally and has a cumulative effect. So this is about the antihypertensive. So today we have seen the 2 category of the drug, which is nothing but the astringent and the antihypertensive drugs. Okay, thank you.